निवडणूक वेगळ्याच मुद्द्यावर घेऊन एकेरी भाषेत ते आता बोलत आहेत। काल पक्षाचा जाहीरनामा राज्याचे प्रमुख खासदार सुनील तटकरे साहेब, नवाब मलिक साहेब, रुपालीताई चाकणकर, प्रतापराव चिखलीकर साहेब, डॉक्टर भास्करराव खदगावकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पक्षाचा वचननामा जाहीर केला। आमच्या पक्षानं मागे केलेली कामं आणि शहरासाठी पुढे आम्हाला काय योगदान द्यायचं आहे त्याचाही उहापोह आहे आमच्या वचननाम्यात केलेला आहे। मित्रांनो, ही निवडणूक जी होत आहे, अनेकांना प्रश्न पडला जेव्हा मी वार्डात थांबण्याचं ठरवलं, अनेक जण फोन करत होते त्या वार्डातला आनंदनगरचा भागावरचा भाग अतिशय खराब आहे म्हणून। म्हणजे या 20 वर्षाच्या काळात या भागाच्या नगरसेवकांना तुमची एवढी बदनामी केली की त्याचा काही अंतच नाही। या भागातील अनेक तरुण व्यसनहीन झालेले आहेत। या भागातील रस्त्यावर रस्ते बांधण्यात आले पण पाणी जायला निचरा करायला मार्ग नाही। अनेक भागामध्ये सकल भागात पाणी थांबतं, अनेकाच्या घरात पाणी जातं, अनेक ठिकाणी कमी दाबानं पाणी येतं, काही ठिकाणी पाणी पण येत नाही। वार्डात फिरत असताना सफाईची अतिशय अवघड अवस्था आहे, दुर्गंधीयुक्त एरिया आहे। या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा होता, परंतु रस्त्याचे काम आणायचे आणि आपल्याच मित्रांना कामात द्यायचे आणि त्यात भागीदारी ठेवायचं, एवढाच उद्योग 20 वर्षामध्ये केलेला आहे। 20 वर्ष नगरसेवक राहून जर 20 रस्ते बांधलं तर काही फार मोठा विकास नाही। विकास खऱ्या अर्थानं समाजाचा विकास झाला पाहिजे। भागातील सर्व लोकांना पिण्याचं मुबलक पाणी मिळालं पाहिजे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, दिवाबत्ती झाली पाहिजे आणि आरोग्याच्या दृष्टीनं सफाईचं काम चांगल्या प्रकारे झालं पाहिजे। परंतु दुर्दैवानं ते करण्यामध्ये या भागाचं नगरसेवक कमी पडलेलं आहे। गेल्या 20 वर्षापासून आम्ही एकाच पक्षात काम करत होतो। एकाच पक्षात काम करत असताना यावेळेस त्यांनी आमचा पक्ष सोडला आणि गेल्या 20 वर्षापासून ज्या काँग्रेसशी आम्ही संघर्ष करत आलो त्या काँग्रेस पक्षामध्ये जाऊन उमेदवारी घेतलेली आहे। काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रात सरकार नाही, भारतात सरकार नाही किंवा येण्याची फिल्माची शक्यता पण नाही। अशा परिस्थितीमध्ये देगलूर शहरामध्ये जर काँग्रेस पक्ष आला तर देगलूर शहराला विकास कुठे येणार आहे हे सांगतात। विकासाचा जाहीरनामा त्यांनी प्रकाशित केला काल। 5 वर्षात काय केलं ते सांगायला ते तयार नाहीत। मी त्यांना अनेक ठिकाणी आव्हान दिलंय, अनेक ठिकाणी भाषणात बोललो, मीडियासमोर बोललो। आम्ही केलेली 20 कामं तुम्हाला दाखवतो, तुमची फक्त 2 कामं दाखवा आम्हाला, त्याची तयारी नाही। फक्त काहीतरी फुलताबा द्यायच्या, काहीतरी खोटं आश्वासन द्यायचं आणि अल्पसंख्याक समाजाच्या मतावर डोळा ठेवून राजकारण करायचं, ही काँग्रेस पक्षाची फार जुनी नीती आहे। अल्पसंख्याक समाजाच्या मतावर दोन्ही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने यश मिळवलं, परंतु त्या समाजाला, त्या समाजाच्या धर्मगुरूला अलगदपणे बाजूला ठेवण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलं आहे। माझ्या अल्पसंख्याक समाजाला विनंती आहे की त्यांनी जी कामं काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजासाठी केली ती कामं दाखवली होती। काल मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलत होतो, या भागात मुस्लिम समाज व्यक्ती जर वारला त्याच्या अंत्यविधी करण्यासाठी त्यांना 4 किलोमीटर दूर जावं लागतं। त्यासाठी याच भागामध्ये शासकीय जमीन आहे, ती जमीन कब्रस्तानसाठी देण्याचं त्यांनी मागच्या वेळेस मंजूर केलं होतं, परंतु ते 5 वर्षामध्ये ते काम करू शकले नाहीत। मी आपल्या सर्वांना गफार साहेबांच्या समोर आश्वासित करतो की या भागातील कब्रस्तानचा प्रश्न आम्ही कायम निकाली काढू। या भागातील पिण्याचा प्रश्न असेल, या भागातील जनतेचे कचऱ्याचे प्रश्न असतील ते आम्ही मार्गी लावू। प्रभागात फिरत असताना आमचे विरोधक आता जे काँग्रेस पक्षात गेलेत, डॉक्टर साहेब, त्यांची फार मोठी प्रॉपर्टी आहे या एरियामध्ये। त्यांचा प्लॉट आलं की रस्ता बंद होतो, त्यांचं प्लॉट आलं की नाली बंद होते। आज गीतानगर जायला रस्ता नाही, सीबी चौक रस्ता करू शकले नाही। भायगरोडला तीच अवस्था आहे, नगर सोसायटीचा तीच अवस्था आहे। जिथे जे त्यांचे प्लॉट आहेत ते तिथे रस्ता बंद करतात। आता आमच्या शिंदे साहेबच्या घराजवळची नाली 20 वर्षापासून ते आमच्या मागे लागली नाली करा म्हणून, पण त्यांचा प्लॉट मध्ये आडवा येतो। आपण समाजाचं काम करत असताना समाजसेवक म्हणून जर मोठं मन ठेवून आपल्या प्लॉटची 3 फूट जागा दिली तर काही जाणार नाही। ते एवढे मोठे करोडपती आहेत की ते 30 एकर जमीन ते काही पडणार आपल्याला, परंतु त्यांची ते मानसिकता नाही, त्यांना जनतेचे शोषण करण्याची सवय पडलेली आहे। विकासाच्या नावाखाली आपल्या मित्रांना कामं देऊन भागीदारी ठेवायची, त्यांची भागीदारी ठेवून काम करायची त्यांची अवस्था आहे।
गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या भागाचा विकास काही केला नाही। साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्याकडे जाय की नाही, जर पायात काटा मोडला तर त्यात काटा काढण्याची पद्धत आहे। एखाद्याने आपल्याला उपकार केलं तर ते उपकार आपण आयुष्यावर विसरत नाही, परंतु ज्या माणसाला धरून फक्त आदेश करण्यासाठी मी जीवाचं रान केलो हे संपूर्ण देऊ शहराला माहीत आहे। त्यांच्या विरोधात तेव्हा जे होते त्या त्याचे मित्र झालेले आहेत आणि मी मित्र असलेला राजकीय शत्रू झालो आहे। म्हणजे त्यांची एवढी 20 वर्षामध्ये राजकीय बदल झाला की ज्या काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये आम्ही संपूर्ण 20 वर्ष घालवली त्या काँग्रेस पक्षाचे त्या बदलपक्ष झाले आहेत। त्यांच्यासाठी मी अहोरात्र काम केलो, ज्यांच्यासाठी मी माझं आयुष्य वेचलं ते माणसं माझ्या विरोधात आहेत। परंतु देगलूरच्या जनतेला माहीत आहे, तुम्ही सर्व मायबाप मतदार माझ्या पाठीशी राहाल, त्या तुमच्या सर्वांच्या भरोशावर मी वार्डात थांबलेला आहे। माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात याच प्रभागामध्ये 2002 साली झाली। या प्रभागातून मी राजकारणात आलो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं नगरपालिकेत सदस्य म्हणून गेलो, त्यानंतर उपनगर अध्यक्षपद, अध्यक्षपद या सर्व पदापर्यंत पोहोचलो। पक्षाने माझ्यावर विविध जबाबदारी दिल्या, जिल्ह्याचं उपाध्यक्षपद दिलं, अनेक जिल्ह्यामध्ये मला निरीक्षक म्हणून पाठवलं। पक्षाचे माझ्यावर अनेक उपकार आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही शरदचंद्र पवार साहेबांसोबत होतो, परंतु नगरपालिका निवडणूक जवळ आल्यानंतर आम्ही विचार केला शहराच्या विकासासाठी आपल्याला काही योगदान द्यायचं असेल तर काँग्रेस पक्षासोबतच्या आघाडीमध्ये राहून काय अर्थ नाही, ती आघाडी विकासाचं कोणतेही काम करू शकणार नाही। त्यामुळे आम्ही दादाच्या पक्षामध्ये आलो। दादाचा पक्ष आम्हाला जुनाच आहे, दादासोबत आम्ही 20 वर्ष काम केलं होतं। बदलच्या 2 वर्षाचा जो गॅप होता तो गॅप भरून काढण्यासाठी आम्ही परत दादाच्या पक्षात आलो। कालच्या वचननाम्यामध्ये आम्ही अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे, ती कामं आम्ही करणारच आहोत। त्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबातील सुखदुःखामध्ये आम्ही सामील राहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही तर एक परिवार आहे। आमच्या परिवारामध्ये आलेल्या सर्व सदस्यांना आम्ही एकत्र कुटुंब घेऊन चालतो। त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ निश्चितसोबत राहावं। लाडकी बहीण योजना अजितदादा पवार साहेबांनी, नामदार आदित्य तटकरे साहेबांनी सुरू केली, ती योजना कायम चालू राहण्याचं काल रुपाली साखरकरांनी ग्वाही दिलेली आहे। त्यामुळे विरोधक कोणतेही आरोप करतील, परंतु त्या आरोपाला आपण भूलथापाला बळी पडायचं नाही। या भागामध्ये आता साहेब या निवडणुकीत सांगितलंय की आम्ही दारू वाटणार नाही, कोणाला दारू प्यायला देणार नाही। ते काम ते पुढच्या पार्टीचं आहे, त्यांना ते करू द्या, त्यांना ते नकलाफ आहे। या भागातील अनेक युवक व्यसनधीन झालेले आहेत। एखाद्या घरापुढे गेलो ते आजी डोळ्याला पाणी आणते आणि सांगते की माझा मुलगा 40 वर्षात आत मरून गेला, माझा मुलगा 35 वर्षात मरून गेला। म्हणजे मुलगा तरुण झाला की आमच्या पहिले निवडणुकीत 6 दारू पाजवायची, नंतर आयुष्यभर तो करून दारू पिण्याच्या दुकानात जाऊ। म्हणजे दुकानाचे कस्टमर वाढायचा चांगला विचार त्यांचा। निवडणुकीमध्ये 8-15 दारू पाजवतात, मग 5 वर्ष तो दारू पिणारा व्यक्ती त्या दुकानाची गिराईक होतो। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला विचार करायचा आहे की आपला कोणता उमेदवार चालत आहे, चारित्र्य संपन्न सुशिक्षित उमेदवार आपल्याला पाहिजे का आपल्याला दारू पिणारे पाहिजे ते आपण ठरवावं। आम्ही त्या 20 वर्ष होतो, पण त्यांनी ज्या पद्धतीनं मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीत खंजर खुचवला आणि मला पाडलं म्हणून सांगितले, त्या दिवशीपासून माझी मनस्थिती बदलली। मी निवडून पराभूत झालो, परंतु डॉक्टर साहेब मी माझ्या नशिबाला दोष दिला। कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही उमेदवाराला किंवा कोणत्या मतदाराला मोडलो नाही की तुझ्यामुळे पडलो म्हणून, पण हेच लोक माझ्या पाठीत खंजर खुपसले आता सांगत आहेत की त्यांना आम्ही पाडलं म्हणून। म्हणजे सोबत बसून बैमानी करणारे लोक आहेत, हे सगळे जनतेला कळलेलं आहे। त्यामुळे त्याच्यामुळे सांभाळून राहा। या भागाचा विकास करण्यासाठी, या भागाचे प्रश्न सोडण्यासाठी मी सदैव तयार आहे। माझं कार्यालय आहे, 24 तास फोन चालू असते। ज्यांच्या ज्या समस्या असतील, दवाखान्याचे राहू द्या, मोजणी कार्यालयाचे राहू द्या, तहसील कार्यालयाचे राहू द्या, कलेक्टर ऑफिसचे राहू द्या, त्याविषयी मंत्रालयाची कोणती अडचण आली तरी तेवढी कामं करण्याची शक्ती आपल्याला पक्षाने दिलेली आहे। अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व आमच्या पाठीशी आहे, जिल्ह्यामध्ये प्रतापवाडी चिखलीकर साहेबांचं नेतृत्व आमच्या पाठीशी आहे। त्यामुळे कोणतेही विकासाचे कामं सांगा, आपले कोणते अडचणी सांगा, त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। आपली सेवा साधण्याचा धर्म आहे, या याच्यानं आम्ही थांबलेलो आहोत। गबाल साहेब त्यांनी या भागामध्ये ओबीसीमधून महिला उमेदवार मुस्लिम समाज दिला आहे। म्हणजे मुस्लिम समाजाचा उमेदवार मागच्या वेळेस घ्यायला सांगितला होता सोबत, तेव्हा त्यांनी नकार दिला, मग तेव्हा कसे सत्ता येण्यावरती निवडून होते। पण आज पराभूत झाल्यानंतर मुस्लिम समाज उमेदवार सोबत घेऊन
त्या उमेदवाराच्या मार्फत आपलं मत मिळवायचं आणि तो उमेदवार पडला तरी चालेल अशी यांची नियत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये खास करून विनंती आहे की तुम्ही त्याचा डाव ओळखा. काँग्रेस पक्षानं आजपर्यंत तुमच्या समाजाला काही दिलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सदैव आपला सन्मान केलेला आहे. देगलूर शहराचे विकास कामं असतील किंवा दर्ग्याचं काम असेल हे सर्व काम आमच्या पक्षानं केलेलं आहे. माझी परत एकदा मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपल्या भागात प्रचार आणि प्रसार करत असताना मतदारांना येताना प्रत्येक मतदाराला घड्याळीचे 3 बटन दागा. अध्यक्षपद अ10 आणि ब10 असं कोणत्याही प्रकारचं जातीवादक मतदार आपल्या भागात होऊ नये. आपल्या भागाची एक चांगली परंपरा आपण चालू करू. या भागातील मागच्या वर्षी मुस्लिम उमेदवार होते त्यांचा जो पराभव झाला होता असे अनेक उमेदवार आहेत की ज्यांना तुम्ही वापर करून सोडलाय. इथं आमचे हनुमंतराव बेडगे काका बसलेत. म्हणजे प्रत्येक निवडणुकीला एका तो वापर करायचा दुसरा सोडायचं. आता 20 वर्ष झाले हो नका. यावेळेस त्यांना आपण घरी पाठवू. या भागाचा विकास करायला मी सक्षम आहे. आपल्या सर्वांच्या पाठीशी मी उभा आहे. तुमचं फक्त मत आशीर्वाद रूपी मला द्या, माझ्या पक्षाला द्या. अध्यक्षपदाचे उमेदवार विजयताई बालाजीराव टेकाळे, 10 मधून आमच्या कोमलताई बालाजीराव मैलागिरे आणि ब मधून मी स्वतः उभा आहे. आम्हाला ती पक्षाची ताकद वाढवावी. जर ही नगरपालिका निवडून आली तर अजितदादांनी या पक्षाच्या नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचा निधी काही पडू देणार नाही हे सांगितलेलं आहे. ही कॉर्नर सभा असल्यामुळं फक्त या भागातील प्रश्न मांडत आहे. कालच्या सभेमध्ये आम्ही सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. काल आपण पूर्ण गोष्टीचा अनुभव केलेला आहे. कालच्या भाषणामध्ये सर्व नेत्यांनी आपल्याला ग्वाही दिली आहे. नवाब मलिक साहेबांनी सांगितलंय की आम्ही दादाकडे बसू, तुमच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचा मार्ग काढू. आपले महत्वाच्या म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. आरोग्यासाठी आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये 100 बेडचं आपल्याला रुग्णालय करायचं आहे आणि महिलांसाठी स्वतःचे 50 बेड आणायचे आहेत. सिटी स्कॅनची मशीन आपण घेऊन आलेली आहे. त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुस्लिम समाजातील मुलींनी समोर यावं म्हणून मी आज अध्यक्ष साहेबांच्या उमेदवाराच्या वतीनं जाहीर करतो की 95% वर ज्या मुली मार्क घेतील त्यांचं पुढच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती पक्षाच्या वतीनं आम्ही द्यायचं मार्ग मान्य करतो. मुस्लिम समाजाच्या मुलामुलीसाठी सीईटीचा अभ्यासक्रम असेल किंवा MPSCचा असेल किंवा गरीब कुटुंबातील कोणताही समावेश असेल त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही पुढाकार घेऊ. देगलूर शहरातील सर्व जनतेचा अपघाती विमा काढू. अशा अनेक गोष्टी आम्ही करणार आहोत. फक्त आपली साथ हवी आहे. आपण साथ द्या, आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही विश्वासू माणसं आहोत. आम्ही कधी कोणाची बेईमानी केली नाही. अनेकांसोबत राहिलो, प्रामाणिकपणे राहिलो. आयुष्यामध्ये आम्ही कधी बेईमानी केली नाही, कधी करणार नाही. या प्रसंगी आपल्याला एवढं सांगतो, गेल्या 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आहोत. त्याच पक्षात काम करू आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला जर निवडून आलो तर आपल्या सर्वांचे कामासाठी सदैव आम्ही तयार राहू अशी ग्वाही देतो. परत एकदा अध्यक्षपदाचे उमेदवार सौभाग्यवती विजयमालाताई बालाजीराव टेकाळे, कोमलताई बालाजीराव मैलागिरे आणि लक्ष्मीकांत पदमवार या तिघांना आपण घड्याळ्या चिन्ह मशीनवरचं बटन दाबून विजयी करा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.